आयुष्यात संसारामध्ये समाधान नाही, म्हणून आमचे आई वडील चक्रधर स्वामीचे भक्त होते, मानव पंथाचे होते. तुम्हाला माहिती मानव पंथाचा आचार, मामेकम शरणम व्रजम, एवढं तत्व मानतं, फक्त भगवान श्रीकृष्ण, दुसरं काही नाही, किंवा भगवान दत्तात्रय, भगवान चक्रधर, अशी निष्ठा. मग ते चक्रधर स्वामी गंगेच्या काठावर फिरत फिरत एक माटी गाव म्हणून आहे आणि एक फुलशौरा म्हणून गाव आहे अशा जन्मभूमी शेजारी. तिथं ते त्या स्थानावर जायचे दर पौर्णिमेला आणि नवस करायचे. लेकरू म्हणजे आता खेड्यामध्ये दुसरं काय करणार, उपाय काय होत त्यावेळेस. आणि ते करता करता त्यांना आणि झालं, दिवस गेले, सगळं झालं. नेमकं दत्त जयंती दिवशी तुमच्या समोर उभं राहिला. मला सांगायचं की श्रद्धेचं फळ नाही तर काय, त्यांना काय माहिती निराकार काय, निर्गुण काय, साकार काय, दत्त काय, फक्त करायचं. इच्छित मन, अर्थ, अर्थाची जिज्ञासा आणि ज्ञानी, चार प्रकारचे भक्ती. त्यापुढे अर्थ आहे काहीतरी, मनोकामना पूर्ण व्हावी, दुःख जावं, यासाठी भक्ती केली जाते. ती सुद्धा वावगी नाही, ती पण केली पाहिजे. सगळे त्यासाठीच करतात. म्हणून द्या हो दत्त जयंतीचा जन्म झाला. परमपूज्य गणेश महाराज जन्म सुद्धा दत्त जयंती दिवशी आणि गाडीत झाला, ते बी दत्त नांगापूरला झाला. त्यांचं एका त्यांनी सुरू केले.